यार किती वेळ गेला. आता काय उपयोग घरी जाऊन. अथर्व शाळेत गेला असणार ना, शाळा सुरू झाली असेल. मी नाही गेलो म्हणून बिचारा रडला असेल. तरी एकदा जाऊन बघू का. नाही आपण ना अथर्व सारखा हट्टीपणा करते कधी कधी. बच्चा ऐक ना, आता जरा बरं वाटत असेल तर मी जाऊ का आता. नाही रे, मला अजूनही बरं नाही वाटत आहे. ऐक ना, मग एक काम कर ना, आजचा दिवस तू जरा आरामच कर. म्हणजे मऊ भात वगैरे खा. आराम केल्यावर बरं वाटेल तुला. मऊ भात वगैरे नाही खायचा मला. मग एखाद्या मेडला बोलव ना, मग तिच्याकडून करून घे. किंवा सरळ दाल खिचडी वगैरे मागव ना काहीतरी. काय तू थांबणार नाही ठरलंय का तुझं. अरे ना बच्चा, काय आहे ना, महत्वाची मीटिंग आहे. त्याच्यात ते महाडिक आता नवीन इन्चार्ज म्हणून आलेत ना, ते सॉलिड डोकं खातात. घेतात कचरूड म्हातारा आहे एकदम. म्हणजे बघ ना, आता ऑलरेडी 10:30 झाले. मला ऍटलीस्ट पोहोचायला तर तेवढा वेळ लागेल ना. म्हणजे खरं तर उशीरच होईल, पण ऍक्च्युली माझं पोट दुखतंय अजूनही. पण ठीक आहे, तू जा. म्हणजे तुझी मीटिंग पण नको ना स्पॉइल व्हायला. हा नक्की. खरं तुला मी सांगतो ना, तुला बरं वाटेल. हा, तुला अगदीच वाटलं ना एकटं, हा तर केडीला बोलून घे. तो तुला डॉक्टरकडे घेऊन जाईल. आणि मला फोन कर काही लागलं तर. आणि आजचा दिवस लंघनच कर. ओके. हा म्हणजे पोटाला आराम दे. एकदम आराम कर. ओके. हा मी पळतो बच्चा. बाय बाय. आय लव्ह यू. टेक केअर. हा बाय बाय बाय. यार आजचं टार्गेट तरी कम्प्लीट झालं. पण याला उद्या पण जावंच वाटेल अथर्वकडे. त्या काय आयडिया करू आता. केडीला विचारते. पांगलकर सर येतील आता थोड्या वेळाने. त्यांची आता मित्तल कंपनी बरोबर मीटिंग येते, संपली की येते. वा. आणि त्या PR वाल्याला आपल्याला ऍडव्हर्टायझिंग साठी काहीतरी पाठवायचं होतं, ते पाठवलंच का. आपलं सगळं पब्लिसिटी मटेरियल त्यांना पाठवलेलं आहे. आणि तो आता काय त्याच्यात मग वेगवेगळे ऑप्शन्स बनवले आणि पाठवलं आपल्याला. मग आपण सुपर. आणि ती टॅगलाईन पाठवायची होती ती. त्या मेल बरोबर टॅगलाईन पण पाठवली आहे. अरे आपला लोगो वगैरे पाठवला तुम्ही. ओके ओके ठीक आहे. पण आपण एक टॅगलाईन आधी फायनल केली होती. अजून काही मेल केलेत मी. राधिका तू चेक केलेस का मेल. तुम्ही अथर्वला प्रॉमिस केलं होतं, मग काहून नाही आला तिथे सोडायला. गॅरी तसाही येणार नाही. प्लीज फोन ठेव. तुम्ही सगळ्याला खोटं बोलता. अथर्व कोणीच प्रेम करत नाही. मी नाही जाणार शाळेत. राधिका राधिका. हा काय काय. हो मॅम, वेर आर यू लॉस्ट. वहिनी बहुतेक आमच्या बोलण्याकडे तुमचं लक्षच नाहीये. नाही आनंद भाऊजी बोला ना. काय म्हणत होतात तुम्ही. मॅम तुम्हाला बरं वाटत नाहीये का. मी ठीक आहे. बोला आनंद भाऊजी काय म्हणत होता. वहिनी मला असं वाटतं आपण ही मीटिंग उद्या कंटिन्यू करूया. आता खरंच तशी काय अर्जन्सी पण नाही. सॉरी माझं लक्ष नव्हतं. नाही वहिनी मी खरंच बोलतोय. म्हणजे बघा ना, म्हणजे ऍडव्हर्टायझिंगचं काम झालेलं आहे. आणि मुळात जे इम्पॉर्टंट होतं ते झालंय. आता आपण उद्या बोलूया ना परत. नाही खरंच सॉरी. बोलूया आपण. मॅम काय झालंय. राधिका जे काही आहे ते आम्हाला सगळ्यांना सांगून टाक. वहिनी म्हणजे अथर्वचं परत काही झालंय का. आज यांनी अथर्वला प्रॉमिस केलं होतं काय त्याला शाळेत सोडायला येतील म्हणून. पण आलेच नाहीत घ्यायला. रुसलाय तू. शाळेत जाणार नाही म्हणून राहिला तू. गुरुनाथ का खेळतोय त्याच्या इमोशनशी मला कळत नाही. तेच तर समजून नाही राहिलं. हॅलो. अथर्व कुठे. दे जरा मला बोलायचंय. आत येतो. नाराज आहे तुमच्यावर. अथर्वला फोन दे. मला बोलायचंय. तुम्ही काहून त्याच्या मनाशी खेळता. तुम्हाला वाटलं फोन करायचा, तुम्हाला नाही वाटलं नाही फोन करायचा. या सगळ्याचा त्याच्या मनावरती काय परिणाम होतोय तुम्हाला माहितीये का. तुम्ही त्याला शाळेत सोडायला जाणार होतात ना. काहून नाही आला. तुमच्यामुळे तो शाळेत जायचं नाही म्हणून राहिला. त्याचं आयुष्य काहून खराब करून राहिला. हे मला तुझं लेक्चर ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. मला अथर्वशी आत्ता बोलायचंय. त्याला फोन दे.
जाऊ दे, मी काऊन अडू? अथर्व यांचाही मुलगा आहे, त्याचा आपल्या बाबांवरती खूप जीव आहे आणि अथर्वला जर बरं वाटणार असेल यांच्याशी बोलून तर अथर्व, 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 इकडे. अथर्व, ये बरं, बाबांचा फोन आहे. अथर्व, बाबांचा फोन आहे, घे बरं. मला नाही बोलायचं आहे. असं कोण बोलतोस तू? मला नाही आवडत ते. हो, पण त्यांना तुझ्याशी बोलायचं ना, घे बरं फोन. मला नाही आवडत. अथर्व, ऐकलत ना तुम्ही तो काय बोलून राहिला ते? हो ऐकलं. त्याला तुमच्याशी बोलायचं नाहीये. आता तुम्ही त्याच्याशी असं वागल्यानंतर तो तरी काय करणार? नाही आता तूच त्याला पट्टी पडवल्यावर तो कसं बोलणार? मी? मला बरोबर कळतं राधिका, नाही तर तो असा वागणार नाही. अच्छा, म्हणजे हा दोष सुद्धा माझाच का? तुम्ही स्वतःच्या चुकांकडे कधी बघणार आहात का नाही? हे चल, मला बोलायचं नाही तुझ्याशी. मलाही तुमच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही. विषय अथर्वच आहे म्हणून जाऊ दे. ज्याचा जीव तिळतीळ तुटतो त्यालाच कळत, तुम्हाला नाही कळणार कधीच. वहिनी शांत व्हा. म्हणजे मी कशी शांत राहू? अथर्व चिडलाय, त्याच्या बाबतीत आता मी काही नाही सहन करू शकत. कसं समजवू मी त्याला आता? Hi. हाय, आय एम प्रियंका. Hi, I'm Tanaya. I didn't recognize you. Do I know you? जस्ट आत्ता चालेल. Uh, okay, you must be living here, right? येस 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 येस. Okay. Please sit. हो, थँक्यू. व्हेरी नाईस हाऊस, फर्स्ट क्लास. You really like it? येस. Actually, I've done the interiors myself. Thank you so much. वाव. माझी रिसेंटली एंगेजमेंट झाली. हो, नाईस रिंग. Thank you so much. व्हेरी नाईस. Actually, my fiance's name is Gary, and he works for a big, huge company, ALF. It's a food company. Oh, yeah. I have one fiancé. His name is Babu. He's in electronic field. Babu. बाबू, सोन्या, पिल्ल्या, काय म्हणते मी लाडाने. Oh, okay, like that. Will you have some tea or coffee, something? हो, सगळं येतं मला. ऑलराऊंडर आहे ना मी. नाही, तुला बनवायची काहीच गरज नाही. म्हणजे माझी मेड येईल थोड्या वेळात, सो शी मेक इट फर्स्ट ना. अरे शनाया, आय एम द प्रियंका, द मेड, तुमची मेड. ओके, तू मेड आहेस. मेड आहेस? नाईस यार, नाईस आउटफिट. थँक्यू. ओके फाईन. मग तुला खूप कामं करायची आहे त्या घरात. ओके, म्हणजे जेवण बनवायचंय, कपडे मशीन आहे सो मशीन मध्ये धू, आणि आणखीन सगळं घर साफ करावं लागेल. ते मी करेनच. सॉरी, म्हणजे सगळं येतं ना मला. पुढे बोला. ओके. हा, सो पेमेंट किती काय घेणार? फिक्स आहे आपलं 15,000 रुपये. ओके, डन. डन. येते मग मी. नाही, येते कुठे, आता कामं आहेत ना. काहीतरी बनव ना खायला प्लीज. खायला काय बनवू? अमेरिकन, इंडियन, चायनीज, इडली, डोसा, सांबार, वडा. थांब. हे सगळं येतं तुला? मग म्हणलं ना, ऑलराऊंडर. नाही, पास्ता करतेस? पास्ता हा. आत्ता हा. बनवते. पण माझ्या काही अटी आहेत. अटी काय? म्हणजे बघा, मला कंपल्सरी वायफाय पाहिजे, माझ्या कानामध्ये हेडफोन असणार, मी सतत गाणी ऐकणार आणि मी फोनवरती बोलायला मला लय आवडतं. त्यामुळे मला ऑर्डर सोडायची नाही. म्हणजे कानात हेडफोन असतात ना, ऐकूच येत नाही. जवळ येऊन सांगायचं पिऊ. खूपच टर्म्स अँड कंडिशन्स आहेत तुझ्या. हो का? जाते मग. नाही, प्लीज नको जाऊ ना. भूक लागली, प्लीज खायला कर ना. मला सांगा, घरामध्ये कोण कोण असतं? मी आणि गॅरीच.
गॅरी. तू सर म्हण. गॅरी सर. गुरु सर. गुरु सर. हा, पास्ता बनवायचा आहे ना. हा. किचन कुठे? हेडफोन बाई. नाईस. किड्याला बोलवते. नमस्कार बाबा. नमस्कार. गुरु सरांचे वडील. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो. हा अथर्व. हाय. हाय. रघु, हा गुरुनाथ सुभेदारांची अपॉइंटमेंट घ्यायची. सर तुम्ही डायरेक्ट जा ना कॅबिन मध्ये. नाही नको, आधी त्यांना विचारायला हवं ना. हा, कुणाला विचारू? मॅडम. हॅलो सर. हॅलो. सर मी विचारून सांगते तुम्हाला. थँक्यू. तुम्ही या ना इकडे बसा ना. नाही मी नको, तुम्हाला चहा घेऊन येतो. काही नको. याला छोट्याला काही. तू कसा आहेस? मी बरा आहे. बरं आहे. अथर्व कसा आहे तो? बाबा कुठे आहे? बाबा आहेत ना कॅबिन मध्ये बसलेत. मॅ कमिंग सर. हा, ये रश्मी. सर तुमचे बाबा आणि अथर्व बाहेर आले. काय? हो सर. इथे कशाला आलेत ते? माहित नाही सर. पाठवतो. ओके सर. सर हा. तुम्हाला सरांनी आत बोलवलं. चला मी घेऊन जातो. ये अथर्व बाळा ये. येऊ सर. या. हो. या. बसा इकडे बसा. मॅ कम इन सर? या. थँक्स. काय या सगळ्या फॉर्मॅलिटीची काय गरज? तुमच्या पोझिशनला शोभेल असं वागतोय. काही चुकलं का माझं? कशाला आला इथे? आणि अथर्वला आणायची काय गरज होती? शांतपणे काम करू द्या ना मला. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, मी इथिक्स आणि मॅनर्स ठेवून बोलतोय. मला वाटतं तुम्ही तसंच बोलावं. कसले मॅन? सर अथर्व चल. अथर्व बेटा चल, आपण मी तुला चॉकलेट देतो. बाहेर थांबतो. कसले मॅनर्स? हा, दुसऱ्याचा अपमान करण्याचे? खरं तर तुझं तोंड देखील पाहायची इच्छा नाही माझी, पण मी आलो अथर्वला घेऊन, कारण त्याला त्याच्या बापाला भेटायचं होतं. तर काय करणार? त्याच्या बाबांना तर पैसा आणि पोरीशिवाय दुसरं काही कळतच नाही. बाबा बास. ओरडून आवाज चढवून आपली बाजू खरी मांडायला असं वाटत असेल चुकीचं आहे. हा भ्रम आहे तुमचा. दर वेळेला ओरडलं म्हणजे तुमचं बरोबर आणि माझं चूक असं सिद्ध होत नाही. सत्य हे आहे की तुम्ही तुमचा संसार, तुमची नाती धाब्यावर बसवली आणि आता मुलाकडे देखील दुर्लक्ष करताय. काय झालं असायला? नाही, विचार करतोय राधिकाने कशी बरोबर पट्टी पडून पाठवलंय तुम्हाला. जे तिने सांगितलं बरोबर तसंच्या तसं बोलताय. ती माझ्या विरुद्ध त्याच्या मनात गैरसमज निर्माण करतेच आहे. आणि आता तुम्ही आलात विष पेरायला. विष पेरायला मी उलट्या काळजाचा नाही, तुमच्यासारखा. मला माणसं जोडायला आवडतात, तोडायला नाही. आणि म्हणूनच माझी इच्छा नसताना देखील अथर्वाला घेऊन इथपर्यंत आलो. का? कारण त्याला त्याच्या बापाला भेटता यावं म्हणून. हो, बास झाला तुमचे इमोशनल फंडे. घरी पाण उतारा करून मन नाही भरलं का म्हणून इथे आलात आता? हा? तुम्हाला काय वाटलं मला काही कळत नाही? नाहीच कळत तुम्हाला काही. त्या कोवळ्या जीवात अथर्वचं मन तरी कळतं तुम्हाला? त्या लहानशा जीवाला किती बोलणी ऐकावी लागतात, किती सहन करावं लागतं, काय माहिती तुम्हाला? त्या सगळ्या गोष्टींची कल्पना देखील नाही. खरं सांगायचं ना गुरुनाथ सुभेदार, या सगळ्यांपासून तुम्ही खूप दूर आहात. कारण तुमच्या बापानं असली थेरं कधी केली नाही. कायम कायम आपल्या बायकोसोबत, आपल्या मुलासोबत राहिलं. तुम्हाला तुमच्या बालपणात जपलं, लहानाचं मोठं केलं, शिकवलं. मग काय त्याचा हिशोब मागताय आता? नाही, देवाच्या कृपेनं तशी वेळ भाऊसाहेब सुभेदारवर आलेली नाही. हा, देव करून तशी वेळ जर आली ना तर मी माझा जीव देईल, पण तुमच्या पुढे हात पसरणार नाही. गुरुनाथ सुभेदार, स्वतःच्या पोटच्या पुराकडे तुमचं दुर्लक्ष होत आहे.
स्वतःच्या मुलाकडे लक्ष देता येत नाही तुम्हाला? असंच दुर्लक्ष करत राहिलात ना तर एक दिवस स्वतःच्या मुलाच्या प्रेमाला पारखे होणार तुम्ही. काही पारखा वगैरे होणार नाही मी. नका हो देऊ हे इमोशनल फंडे. मला द्यायचेच असतील ना ते तुमच्या लाडक्या राधिकाला द्या. ती किमान त्याच्यावर 4 टिपं तरी गाळेल. मला त्यामध्ये काही इंटरेस्टही नाहीये आणि मुळात तुमच्यासारख्या रिकामटेकड्या लोकांशी बोलायला माझ्याकडे वेळही नाहीये. त्यामुळे निघा. आणि राहिला प्रश्न अथर्वाचा, त्याला मी नंतर भेटेनच, पण मला तुमच्यासारख्यांना भेटायचं नाहीये. त्या जुन्या आठवणी नकोय आणि तुम्ही कुणी नकोय. हो, तुम्हाला कशाचीच गरज नाही. चुकलो मी, विसरलो होतो की दगडाला कधी पाझर फुटत नाही. म्हणून आलो दगडावर स्वतःचं डोकं आपटून घ्यायला. तोंड सांभाळून बोला मिस्टर सुभेदार. तिथे तुम्ही तुमच्या मुलाशी नाही, तिथे या ALF कंपनीच्या मालकाशी, गुरुनाथ सुभेदारशी बोलताय तुम्ही. कोणत्या गुरमीत बोलते बे तू? गुरुनाथ सुभेदार हे नाव देखील मी तुला दिलंय. गुरुनाथ वसंतराव सुभेदार. ध्यानात ठेवा, एक चांगला मुलगा, एक चांगला नवरा तर होऊ शकला नाहीस. एक चांगला बाप होण्याचा प्रयत्न कर. बघ जरा जमतं का तुला? एक्सक्यूज मी, जरा रघुला बोलवता का? हो साहेब, आता बोलवतो. तुझा पाणी नाही नको. पाणी कशाला? मला काही वाईट वाटलं नाही रे. मी इथे आलो ना ते माझ्या मुलाला भेटायला आलोच नव्हतो. येताना काळजावर दगड ठेवून आलो होतो. मला माहित होतं तिथे आपला अपमान होणार, बेइज्जत होणार, आपण नाही ते शब्द ऐकून घ्यावे लागणार. बाबा मला माहिती आहे तुम्हाला वाईट वाटलंय म्हणून. वाईट करतो? एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकाकडून माझ्यासारख्या गरीब साध्या माणसाचा परत एकदा अपमान झाला, बस एवढंच. मी माझ्या नातवासाठी इथे आलोय आणि नातवाच्या आनंदासाठी, त्याच्या खुशीसाठी मी अपमान देखील सहन करू शकतो. तू खाऊन रडते बे? हे मी जे काही भोगतो ना, माझ्या मागच्या जन्मीचे पाप आहे. असं नका बोलू तुम्ही. देव मला त्याची शिक्षा देतोय. खरं सांगू का रघु, माझं रक्तच घाण निघालं. आता इथून सरळ घरी जातो आणि आंघोळ करतो पोराच्या नावानं आणि मनाला समजवतो, भाऊसाहेब सुभेदार, तुमचा एकुलता एक मुलगा मेला. येतो. अथर्व, अथर्व, उशीर केला सर तुम्ही. गेला तो तर सांभाळा स्वतःला. खरं सांगतो, बापाला नाकारण्याची चूक करू नका साहेब तुम्ही. देव माफ करणार नाही तुम्हाला. नरकात जागा मिळेल हो. रघु, आज ओरडू नका तुम्ही. बाप नसल्याचं दुःख तुम्हाला नाही कळणार. हात सोडतो साहेब, असं वागू नका. पाया पडतो, सांभाळा स्वतःला साहेब. नोकर माणूस आहे पण मी तुम्हाला सांगतो,